ब गटातली शेवटची लढत असेल दामचेवाडी बनाम कर्जत मानगाव अशी बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल। नक्कीच दामचेवाडी संघाने टॉसविन जिंकून नक्कीच फलंदाजी स्वीकारली आहे। गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे कर्जत मानगाव संघाला। नक्कीच दोघी संघ नक्कीच सलामीची जोडी मात्र दामचेवाडी संघाकडून जाईल। देवगण आणि रवी अशी सलामीची जोडी दामचेवाडी संघाकडून। नक्कीच पहिलं पिओनचे षटक हाताळण्याकरता गोलंदाज वापरला जाईल कर्जत मानगाव संघाकडून। हरी स्ट्राईकला असेल फलंदाज देवगण, नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज रवी असे सलामीवीर दामचेवाडी संघाकडून। पहिला चेंडू फेस करेल फलंदाज देवगण, गोलंदाजी मार्फत गोलंदाज हरी। वैयक्तिक पहिलं षटक असेल आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक असेल। पहिला चेंडू फुलटो चेंडू ऑफ साइडला कट केले, सुंदर क्षेत्ररक्षण मात्र फलंदाज इथे बाद होईल। रवी बॅक टू बॉलिंग, पहिला झटका मिळतो तो दामचेवाडी संघाला रवीच्या स्वरूपात। नक्कीच पंचांचा इशारा येईल। बाद होईल। रवी माऊली 11 आपली एंट्री फी नक्कीच नोंदून घ्यायचे। नक्कीच बालचा फलंदाज वन डाऊनचा फलंदाज असेल दामचेवाडी संघाकडून। कुठेतरी धाव मात्र घ्यायची नव्हती, कुठेतरी चुकी करताना दिसत फलंदाज रवी। पहिल्याच मात्र झटका मिळतो तो दामचेवाडी संघाला रवीच्या स्वरूपात। अनेक फलंदाज असेल भालचंद्र। दुसरा चेंडू फेस करत असताना गोलंदाज मार्गावर गोलंदाज हरी। पुन्हा फुलटो चेंडू लेग साइडला बिलकावलाय, चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा रेषा पार। हा येईल दामचेवाडी संघाचा पहिला खणखणीत चौकार। खातर मात्र ओपन केलं जातंय दामचेवाडी संघाचं 4 या धावसंख्येने। नक्कीच पहिलाच भालचंदच्या बॅट मधून खणखणीत मात्र चौकार पाहायला मिळाला। नक्कीच ऑफ साइडला झेलची संधी असेल, इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी मात्र होणार नाही। फलंदाज बाद होईल। भालचंद्र बॅक टू बॉलिंग, दुसरा हादरा मिळतो तो दामचेवाडी संघाला। ऑन टू डीजे। दुसरा मात्र फलंदाज बाद होईल दामचेवाडी संघाचा भालचंद्र। नक्कीच त्याची जागा मात्र भरून काढेल फलंदाज असेल योगेश। 10 फलक स्थिर, 4 या आकड्यावरती 2 बाद।
शेवटचा सामना. नक्कीच ब्लॉकलचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, एक धाव नक्कीच एक बदली जाईल. धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल फलंदाज जो ओपनिंगला गेला होता देवगण, ज्याने आतापर्यंत एकही बॉल मात्र फेस केला नाही, तोच फलंदाज स्ट्राईक एंडवर येऊन पोहोचलाय. धावफलक 5 या आकड्यावरती. गोलंदाज हरी. नक्कीच बॅटची लेड गेज, झेल जमिनीला दान, एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. नक्कीच पहिल्या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक असेल गोलंदाज हरीचा. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज योगेश. नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पंचांचा नक्कीच इशारा येईल. षटक समाप्ती. एक षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते डामच्यावाडी संघाचं 2 बाद 6 या आकड्यावरती. मात्र हाताळण्याकरता गोलंदाज वापरला जाईल. नक्कीच जगदीश असेल गोलंदाजी मार्फत. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज देवगण. नक्कीच जगदीश हा गोलंदाज दुसरं षटक हाताळण्याकरता वापरला जाईल. संघासाठी दुसरं षटक असेल, वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज देवगण. नक्कीच बॅटच्या रनांमध्ये चेंडू होता, मात्र पुरेपूर फायदा घेता आला नाही. फलंदाज देवगणला निर्धाव चेंडू फेकला जातोय गोलंदाज जगदीश कडून. धावफलक स्थिर 6 या आकड्यावरती. नक्कीच लोफुलचा चेंडू लेग साइडला कट केलाय. एक धाव नक्कीच एक पडली जाते. कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील डामच्यावाडी संघाला. 40 ते 45 धावांचं आव्हान मात्र ठेवावे लागेल कर्जत मानगाववाडी संघासमोर. दोन्ही ताकदीचे संघ असतील. नक्कीच स्लोवर पंडितचा चेंडू पडल्यानंतर उसळी येतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. धावफलक नक्कीच स्थिर असेल 7 या आकड्यावरती. 2 बाद. पुन्हा 30 लेन्स पाहायला मिळते गोलंदाज जगदीश कडून. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू फेकला जातोय. नक्कीच लेग साइडला झेलची संधी असेल. झेल खाली क्षेत्ररक्षण, झेल मात्र जमिनीला दान. त्वरित 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. चुकीचं क्षेत्ररक्षण केलं जातंय. कुठेतरी जीवनदान मिळतंय फलंदाज देवगणला. 2 धाव ऍड केले जातील. धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. नक्कीच फिरकीचा गोलंदाज पंचांचा इशारा येईल. षटक समाप्ती. 2 षटकानंतर धावफलक 9 या आकड्यावरती. 2 बाद. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटक हाताळण्याकरता गोलंदाज आला होता जगदीश. त्याने मात्र धावा खर्च केल्या 3. आता मात्र तिसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज वापरला जाईल सुनील. वैयक्तिक पहिलं षटक असेल आणि संघासाठी मात्र तिसरं षटक. धावफलक 9 या आकड्यावरती.
पहिला बॉल असेल शॉर्ट पिच चेंडू लेग साइडला कट केलंय एक धाव पूर्ण नक्कीच एकच धाव मात्र समाधान मानावं लागते डामसेवाडी संघाला नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय नक्कीच बॅटचे लिडिंग एज इथे मात्र फलंदाज होईल बाद योगेश बॅक टू पॉइंट योगेश खडवी खूप सुंदर गोलंदाजी मात्र केली जाते सुनीलच्या मार्फत बॅटची लँडिंग मात्र ऑफ साइडला सुंदर अशी झेल मात्र टिपली जाते अजून एक फलंदाज बाद होईल योगेश खंडवी बॅक टू पवेलियन नक्कीच फलंदाज असेल नेक्स्ट विनायक दहा फलक मात्र स्थिर 10 या आकड्यावरती ऑफ साइडला एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार हा येईल विनायकच्या बॅट मधून खणखणीत चौकार 14 नक्कीच झेलची संधी असेल मात्र झेल मात्र होणार नाही तोरित्या 2 धावा मात्र एकवटल्या जातील धावफलक पुढे जाईल 16 या आकड्यावरती नक्कीच षटक समाप्ती 3 षटकानंतर धावफलक 16 या आकड्यावरती डामसेवाडी संघाची शेवटचे षटक असेल कर्जत मानगाववाडी संघाकडून कुठला गोलंदाज मात्र वापरला जाईल नरेश असेल गोलंदाजी मार्कर कुठेतरी धावसंख्येवर डोक लावायचं काम करतोय तो संघ मात्र असेल कर्जत मानगाव स्ट्राईक काउंटर असेल देवगण हा फलंदाज ओपनिंगला गेला होता तोच फलंदाज लेग साइडला हुक केले चेंडूला एक धाव पूर्ण दुसरा धावाच्या प्रयत्न इथे मात्र फलंदाज होईल बाद देवगण बॅक टू पवेलियन नक्कीच 17 धावा धावफलकावर 5 गडी बाद
नक्कीच झेलची संधी असेल का? नक्कीच झेल खाली क्षेत्ररक्षण येईल. इथे मात्र फलंदाज होईल बाद. कमलाकर बॅक टू पॅव्हिलियन. धावफलक स्थिर असेल 17 या आकड्यावरती. नौका फलंदाज असेल रवींद्र ढावकोरा तथा फलंदाज असेल. क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल. फुलटो चेंडू लेग साइडला. झेलची संधी मात्र कुठल्याही प्रकारची मात्र चुकी होणार नाही. फलंदाज होईल बाद. रवींद्र बॅक टू पॅव्हिलियन. नेक्स्ट फलंदाज असेल युवराज. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. शेवटच्या षटकातले कुठेतरी मोठे फटके 12 लागतील. नक्कीच पंचांचा इशारा येईल. व्हाईट एक अवांतर धाव मात्र ऍड केली जाईल. धावफलक पुढे जाईल 18 या आकड्यावरती. बॅटची लिडिंग एज. इथे मात्र सुंदर अशी झेल मात्र टिपली जाते एक्स्ट्रीरक्षकाकडून. फलंदाज बाद होईल. युवराज नक्कीच इष्ट मात्र उद्ध्वस्त करून ठेवलेत गोलंदाज.
दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रातला हा सामना आपण एन्जॉय करतात. अगदी पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. एका बाजूला मानगाव संघ आहे, ज्याचा मात्र या सामन्यामध्ये जर विचार केला तर अगदी वर्चस्व गाजवलं या सामन्यामध्ये. कारण विचार करतोय आपण पहिल्या सत्राचा, तिथे फलंदाजी करत असताना दामसेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याने फक्त 19 धावा लावल्या. 20 धावांचं टार्गेट सेट केलंय. 24 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या. अगदी विचार करतोय आपण या दुसऱ्या सत्राचा, तर चेंडूची संख्या जास्त आहे परंतु धावांची संख्या ही कमी आहे. त्यामुळेच लो स्कोरिंगचा हा मुकाबला. पंचांचा ग्रीन सिग्नल आपण पाहतोय. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती देवगणला आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा फेकला गेलेला चेंडू होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सलामीची जोडी या 20 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती उतरली आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहिलं गेलं तर सुनीलला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती हरी. सुनील आणि हरीची ही जोडी मैदानावरती सज्ज झाले. 20 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू निर्धाव. खोलवर टप्प्याचा हा देखील चेंडू त्याच टप्प्यावरती फेकला गेलाय. लक्ष फार कमी आहे परंतु इथून प्रत्येक चेंडूवरती झुंज ही द्यावी लागेल गोलंदाजांना. कारण फलंदाजीचा विचार केला तर 9 गडी बाद करत असताना 19 धावा लावण्यात दामसेवाडी संघ यशस्वी ठरलाय. खराब फलंदाजी आपण पाहिली. प्रत्येक खेळाडूची, जो खेळाडू मैदानावरती जात होता तो स्वस्तात बाद होऊन मात्र पुन्हा तंबूच्या आश्रयामध्ये परत येताना पाहायला मिळत होता. इथून मात्र हा टप्पा कुठेतरी खराब, तेच पंचांनी देखील दर्शित केलंय की हा चेंडू वाईड असेल. अवांतर स्वरूपाने संघाची खातं इथं मात्र संघाचं ओपन केलं जाईल. 1 या आकड्यावरती आपण पाहतोय. माणगाव कर्जत विभागातून हा बिलॉंग करत असलेला संघ आज गिऱ्याची वाडी या गावाच्या मैदानामध्ये आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी मैदानात उतरलाय. पहिल्या सत्रात तितकीच चांगली कामगिरी देखील पाहायला मिळाली आणि या दुसऱ्या सत्रात देखील पहिला षटकार लागत असताना फलंदाज सुनील आपले बॅट मिळाला षटकार. मॅच बोरवाडी आणि झुमापट्टी दोन्ही संघाच्या कर्णधार उपस्थित व्हायचे. आपण पाहू शकता दोन्ही संघ एक सामने जिंकलेत. नक्कीच दुसऱ्या फेरीतला सामना असेल. एका बाजूला माऊली 11 बोरीची वाडी संघ, तर माफ करा, नक्कीच हा दुसरा संघ आहे बोरवाडीचा आणि त्यांच्या विरुद्ध झुमापट्टी संघ असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी यायचे. त्या अगोदर जाऊयात मैदानाकडे. षटकारानंतरचा लगेच लगावलेला फलंदाज सुनीलच्या बॅट मधून आपण चौकार पाहतोय. आपल्याला पाहायला मिळतात परंतु वेगवेगळ्या गावचे हे दोन संघ. इथून आपण पाहतोय हा चेंडू बॅटीची वरची कड लागून थर्डमॅनला, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एकच धाव या चेंडूवरती. आता फक्त 8 धावसंख्येची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे तब्बल 19. हा चेंडू खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा चांगला प्रयत्न केला परंतु एका धावेपासून वंचित ठेवू शकत नाहीये. एका धावेला प्राधान्य दिलं गेलंय फलंदाज हरीच्या माध्यमातून. आपण पाहू शकता पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा लावल्या गेल्या धावफलकावरती. उर्वरित समीकरण सोपं आहे. येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी बनवायचे आहेत फक्त 7 धावा. बोरवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झाला. मी विनंती करतोय जुम्मापट्टी संघाचा कर्णधार लगेचच आपण यायचे. नाणेफेकी केली जाईल. वेळ फार कमी आहे. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. अठरा चेंडू 7 ची गरज असताना दुसरा षटक घेऊन आला आहे तो जयरामला आपण पाहतोय. आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज अगदी हरी. सलामीची जोडी सध्या मैदानावरती सुनील आणि हरीची पाहायला मिळते. एकतर्फी झुंज. इथून देखील हा सामना कुठेतरी एकतर्फा विजय होईल मानगाव संघ, यात मात्र तिळमळ शंका नाहीये. कारण विचार केला तर फक्त आणि फक्त 20 धावसंख्येचं लक्ष होतं आणि ते लक्ष पार करण्यासाठी उतरलेली जोडी पहिल्या षटकामध्ये तब्बल विचार केला तर
13 धावा आल्या होत्या. त्यानंतर या चेंडूवरती चौकार लगावलाय. फक्त 3 धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता फक्त आणि फक्त शिल्लक राहिली आहे विजयासाठी. फक्त 2 धावा. हा देखील वाईट चेंडू. खराब आपण विचार केला तर दामसेवाडी संघाचा आजचा दिवस पूर्णपणे खराब राहिला, कारण फलंदाजी देखील खूप खराब राहिली आहे. तिथून गोलंदाजी देखील खराब राहिली होती. परंतु या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केलाय. हरीला तंबूचा आश्रय दाखवला गेलाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. नवीन फलंदाज मिस्टर 360 आपण पाहतोय जगदीश. जगदीश गेलेत नवीन फलंदाज. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण चेंडू 16 आणि धावा 2. तिथले एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न नाहीये, कारण त्यांना देखील ठाऊक आहे इथून विजय हा प्रस्थापित केलाय. फक्त एका धावेपासून दूर आहे तो मानगाव हा संघ. जर चेंडू कमी असते तर ही एक धाव देखील धोक्याची ठरली असती, परंतु इथून चेंडूची संख्या 15 आहे. रिव्हर्स स्वीप. ओहो, व्हाट अ शॉट. एक्झिक्यूट केलाय फटक्याला आणि इथून षटकारानं सामना जिंकलाय तो मानगाव या संघानं. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत नेक्स्ट मॅच आपण पाहतोय बोरवाडी विपक्ष जुम्मापट्टी. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकले. 3 षटकांची लढत असेल याची नोंद घ्यायची आहे, कारण दुसऱ्या फेरीतले सर्व सामने पहिल्या दिवसा